हॅलो, आम्ही सर्व मित्र गोवा या ठिकाणी, गोव्यातील पणजी या ठिकाणी टूर करण्यासाठी आलेलो आहोत। आणि या ठिकाणी गोव्यामध्ये पोर्तुगीज लोकांनी त्यांच्या काळात बांधलेले जे किल्ले आहेत त्याच्यापैकी एका किल्ल्याला आम्ही भेट देत आहोत। आणि हा किल्ला अतिशय सुंदर आहे आणि बऱ्याच वर्षापूर्वी याचं बांधकाम झालेलं आहे, पण अजूनही कुठल्याही प्रकारची पडझड या ठिकाणी झालेली नाही। बरेच पर्यटक देशातून विदेशातून या ठिकाणी भेट द्यायला येतात, या किल्ल्याचा आनंद घेतात। बाजूला समुद्रकिनारा आहे, अतिशय चांगलं वातावरण आहे आणि प्रत्येकानं या किल्ल्याला एकदा भेट द्यावी असं मी या ठिकाणी सगळ्यांना सांगू इच्छितो। किल्ला म्हणजे शौर्यगाथा, किल्ला म्हणजे शूरवीरांची रणमैदानी तोफ, किल्ला म्हणजे प्रतिष्ठेचं साधन, किल्ला म्हणजे इतिहासाचं पान, किल्ला म्हणजे रक्तरंजित लढाईचा इतिहासाचं मूळ ठिकाण। किल्ल्याचे वैभव, किल्ल्याची मांडणी, किल्ल्याचा इतिहास हा मानवी मूल्याचं जतनही करतो आणि मानवी मूल्याची घसरणही करतो। कारण किल्ल्यामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, त्या व्यक्तीच्या प्रवृत्तीवरून त्या किल्ल्याच्या इतिहासाला एक महत्त्व आहे। महाराष्ट्राचे अनेक किल्ले घेतलं तर वैभव दिसून येईल। छत्रपती शिवरायांच्या विचाराचे किल्ले म्हणजे समतेचं राज्य, स्वराज्य, सुराज्य, असे अनेक किल्ले आपण पाहत आहोत। यापैकी हा गोव्यामधला हा किल्ला आहे। या ठिकाणी बरेच लोक येतात, किल्ला पाहतात आणि आनंद लुटतात। पिल्लू तो आपण पाहणार आहोत, हे बारकं पिल्लू सुद्धा एक आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे। छान छान बाळ आहे, त्याला किल्ला पाहायला आवडतं। असे अनेक किल्ले आपल्याला पाहता येईल। गोव्यामधले किल्ले पाहत असताना मी तुम्हाला आतली बाजू सर्व दाखवणार आहे। मस्तपैकी हे उंचच्या उंच किल्ल्याचं शिखर असं म्हणून आपण त्याला। इथे सर्व देशभरातले, देशा परदेशातले लोक या ठिकाणी येतात आणि किल्ला पाहतात। एक परदेशातलं जोडपं मी तुम्हाला दाखवणार आहे की ते किल्ला पाहण्यासाठी आलेले आहे। छान वाटतंय, मस्तपैकी तेही या किल्ल्याचं वैभव, किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। असे अनेक लोक या ठिकाणी येत असतात आणि किल्ला पाहून थोडी इतिहासाच्या नोंदी करून घेत असतात। आपण कधीतरी गोवा या आणि किल्ला पाहून जा, आनंद वाटेल। नमस्कार, भूमिपुत्र भाग रिपोर्टर, लोकहित महाराष्ट्र।